रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा आता ज्वारीची सुगी चालू झाली. तर मस्तपैकी असं फळं करावं लागतं आधी तयार, कारण कणसं करून टाकली ना की त्याला आधी ढीग घालायला असं तळवट हातरून चौकून व्यवस्थित तळवट हातरून त्याच्यावर कणसं टाकावं लागतात. सोन्याचा ढीग टाकायचा आपल्याला ह्याच्यावर. तर त्यासाठी आहे का ना असे कणसं मोडून टाकले. चला म्हणलं आता खुडायला जावं ज्वारी. तर अशी बघा खुडून टाकायची ज्वारी. आणि कसं माहिती का, इचुकाट्यामुळे पण आहे का ना, आणि वाळल्यावर ज्वारी मोडतो आम्ही. कारण एकदम कणसं वाळली ना की मोडायला चालू करायची. आणि कात्रीचा वापर करत असते. कात्रीनं काय होत्या, बागातली कातर आहे तर कटकट आहे ना, कातरायला येते. ते विळा नाही तर कातर घ्यायची, कारण इचुकाटा पण राहतो ना एखाद त्याच्या खाली. त्याच्यामुळं हातात असं कात्री पाहिजे. आणि आमच्या इकडं काय करतात, आधी पेंड्या बांधूनच नंतर मोडायला ज्वारी चालू करतात. कारण कुणीकडे काय करतात, ज्वारी आधीच मोडून घेतात, म्हणजे न पेंड्या बांधतात. पण आमच्या इकडे असे पेंड्या बांधून ज्वारी मस्त छान खुडून घ्यायची ना, आपली ज्वारी एक नंबर असते बरं का. आणि पावसा पाण्याचं लगेच भरडून घ्यायची. तर सगळी झाली ज्वारी खुडून. चला म्हणलं लगेच आता भरडायला चालू करावी मळायला. म्हणजे आमच्या इकडे भरडायला पण म्हणतात आणि मळायला पण म्हणतात. तर अशी मस्तपैकी मिशन आणली आणि एवढा आपला सोन्याचा ढीग असा दिसतोय. तर लगेच भरडायला चालू केली ज्वारी. आणि आपली पांढऱ्या बोंडाची दगडी ज्वारी बरं का, एक नंबर भाकरी. तर पांढऱ्या शुप्पट भाकरी येते त्याच्या. आणि कसं माहिती का, सगळ्यांनाच कंटाळा येत असतो थोडा थोडा. त्याच्यामुळं मी पण वर ह्याच्यावर उभा राहिली होते पाट्या टाकण्यासाठी. आणि पुन्हा थोड्या वेळ भैया उभा राहिले, थोड्या वेळ आपले कारभारी उभा राहिले. सगळ्यांनी बारी बारीच्याने थोडं थोडं उभं राहिलं, म्हणजे पाट्या टाकायला म्हणजे कुणालाच कंटाळा येत नाही एवढा. त्याच्यामुळे असं पाट्या टाकायला उभं राहिले होते. आणि आपल्याला बी कामं यावं लागतात ना सगळीच. तर त्यासाठी म्हणलं चला मी पण थोडे टाकते. खाली भरायला पण खूप हात अवघडतो. ते ह्यानं दाताळ्यानं ते खूप कणसं ओढून पाट्या भरावं लागतात सारखं. आणि इकडं मस्त छान पोती भरायला लागलेली होती आपली ज्वारीची. ज्वारी ह्या मशनीने एक नंबर येते बरं का, किती केलं तरी सोनं जुनं ते सोनंच असते. त्याच्यामुळे ही ज्वारी आहे का ना, एक नंबर येतं. त्यात बोंड नाही, काही नाही बघा. पांढरी शुप्पट ज्वारी आली होती ह्यानं. दिसतंय का काहीतरी ह्याच्यात. आणि जास्त खडं नव्हतं, बोंड नव्हती, काहीच नव्हती. कशी एक नंबर आहे क्वालिटी. तर अर्धा ढीग झाला होता, अर्धा राहिला होता. 2 ठिके कट्टे भरलं होतं ह्यानं. आणि आपल्याला सगळे आहे का ना ज्वारी, म्हणजे जास्त रान थोडं हलकं आहे बरं का. आणि 2-3 पाण्याची ज्वारी बरं का आपली. ही आहे 2.25 एकरमध्ये आहे का ना आपल्याला. तर बऱ्यापैकी होईन बघा. गेल्या वर्षी पण 10 कट्टे झाले होते आणि ह्या वर्षी पण 9-10 कट्ट्याचा अंदाज आहे. तर कसं असतं, शेतकऱ्याला किती बी असलं तरी कमीच वाटत असतं. जेवढं देव देणार आहे तेवढं तर घ्यायचंच असते. आणि त्याच्या पलीकडे काय कोण जाऊ शकते का. पण जेवढं आपण कष्ट केलंय तेवढ्याचं फळ तर नक्कीच मिळतं. तर बघा आता लगेच भरडून झाली. तर बघा आपली ज्वारी कशी झाली आहे. बघा एवढी आहे का ना, 9-10 कट्टे भरले. ही आहे का ना एवढी मोठी.